सध्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस मिळणार नाही. 2 चाकी, 4 चाकी गाड्यासुद्धा वापरणं लोकांसाठी खूप महागडं बनणार आहे. त्याचबरोबर घरातील जो रेग्युलर वापरला जाणारा गॅस आहे तो सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये महागला जाणार आहे आणि त्याचबरोबर तो अवेलेबलसुद्धा होऊ शकत नाही. ही महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावरती पेट्रोल, डिझेल जे आहे ते मिळणार नाही, अशी एक अतिशय धक्कादायक बातमी आपल्यासमोर आलेली आहे. अमेरिका, इराण आणि इस्रायल या देशामध्ये संघर्ष सुरू असल्याने भारताने रशियाकडून कच्चं तेल मागवलं होतं, पण त्याला अडचण आल्यामुळे भारताच्या अडचणीमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांचं वितरण थांबवणार असल्याची बातमी समोर येत आहे. आता पेट्रोल पंपावरती एक नव्या नियमानुसार पेट्रोलचं वितरण थांबवण्याचा निर्णय देण्यात आलेला आहे. बातम्यांमध्ये हे समोर आलेलं आहे. आता तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची वाहने असतील तर तुम्हाला आता पेट्रोल मिळेल की नाही यासाठी तुम्हाला ही माहिती लक्षपूर्वक पाहावी लागेल आणि त्याच्यानंतरच निर्णय घ्यावे लागतील. पहा, आता तुमच्याकडे कोणते वाहन आहे आणि तुमच्याकडे आता पैसे जरी असले आणि तुम्ही तेच पैसे घेऊन पेट्रोल पंपावर गेलात तरीसुद्धा तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल मागितलं, पैसे असूनही तुम्हाला भेटेल किंवा नाही भेटणार हे आपण सांगू शकत नाही. त्याचबरोबर तिथे तुम्ही पेट्रोल आणि डिझेल मागितलं तर तुम्हाला कदाचित पैसे असूनही दुप्पट पैसे जरी दिले तरीसुद्धा पेट्रोल किंवा डिझेल मिळू शकत नाही. असा मोठा निर्णय झाल्याची बातमी समोर येत आहे. पेट्रोल पंपावर पूर्वी पैसे दिले की जेवढं सांगितलं तेवढे लिटर पेट्रोल किंवा डिझेल आपल्याला मिळून जायचं, पण आता पेट्रोल डिझेलचा जो पुरवठा आहे, जी पुरवठा साखळी आहे ती खंडित झाल्यामुळे आता विशेष नियम जे आहे ते पेट्रोल डिझेल वाटप होणाऱ्या आणि ज्यामुळे जवळपास 90 ते 95% लोकांना पेट्रोल डिझेल मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. बघा, आता नेमकं कोणाला पेट्रोल मिळणार आणि कोणाला मिळणार नाही, कोणत्या गाड्यांचं पेट्रोल कायमचं बंद होणार, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा केवळ माहिती नाही आहे तर तुमच्या दैनंदिन आयुष्यावरती अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हटलं तरी पण चालेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दैनंदिन आयुष्यावरती होणारा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. असं म्हटलं तरी हे वावगं ठरणार नाही आहे. तुमच्या खिशात हजारो रुपये असतील, बँकेत लाखो रुपये पडून असतील, पण जर तुमच्या घराबाहेर उभी असलेली 2 चाकी किंवा 4 चाकी गाडी चालवण्यासाठी इंधनच मिळालं नाही तर त्या पैशाचं तुम्ही काय करणार आहात विचार करा. उद्या सकाळी तुम्ही कामावर जाण्यासाठी निघालात आणि वाटेत पेट्रोल संपलं, तुम्ही पंपावर गेलात आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आता इथून पुढे तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही, तर ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी नाही आहे का? पण ही कल्पना आता सत्यात उतरण्याची चिन्ह मात्र दिसत आहेत. आज मध्यरात्रीपासून काही अशा घडामोडी घडत आहेत ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये खळबळ उडणार आहे. सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर एकच चर्चा आहे. आता पेट्रोल, डिझेल मिळणार नाही, पण यामागे नक्की काय कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढची काही मिनिटं देणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर उद्या तुमच्यावर पायी चालण्याची वेळ नक्कीच येऊ शकते. आज आपण पुराव्यानिशी पाहणार आहोत की का आणि कोणत्या गाड्यांना पेट्रोल मिळणं कायमचं बंद होणार आहे. आता तुम्ही म्हणाल, पेट्रोल मिळण्याचा आणि युद्धाचा नक्की काय संबंध आहे? मंडळी, आपण जे पेट्रोल गाडीत भरतो ते आपल्या शेतात पिकत नाही आणि जो गॅस आपण स्वयंपाकघरात वापरतो तोही आपल्या घरात पिकत नाही. भारत आपल्या गरजेच्या 80%हून अधिक कच्चं तेल परदेशातूनच आयात करतंय. आता लक्षपूर्वक ऐका. सध्या अमेरिका, इराण आणि इस्रायल हे जे देश आहेत तर या 3 बलाढ्य देशांमध्ये युद्धाचा तणाव वाढलेला आहे, वणवा पेटलेला आहे. इराण हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. या युद्धामुळे समुद्रातील तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांचे मार्ग बंद झाले आहेत. दुसरीकडे भारताला स्वस्त दरात तेल देणाऱ्या रशियाकडून येणाऱ्या पुरवठ्यातही आता तांत्रिक बिघाड आणि निर्बंधांमुळे प्रचंड अडचणी आलेल्या आहेत. याचा थेट परिणाम असा झाला आहे की भारताच्या तेल साठ्यावर आता प्रचंड ताण आला आहे. सरकारला आता भीती वाटते की जर हा पुरवठा असाच खंडित राहिला तर देशामध्ये इंधनाचा दुष्काळ पडेल. म्हणूनच आज मध्यरात्रीपासून वितरणाची पद्धत जी आहे ती बदलली आहे. ही साखळी तोडली जाण्याची शक्यता आहे. हे संकट केवळ तेलाच्या टंचाईचं नाही तर ते आपल्या अर्थव्यवस्थेला लागलेली एक मोठी खीळ सुद्धा आहे. तुम्ही बघितलं असेलच,
की मागे जेव्हा गॅस सिलेंडरच्या बाबतीत अफवा पसरली होती तेव्हा एका रात्रीत नियम बदलले होते. कमर्शियल गॅसचे भाव वाढले, पुरवठा मर्यादित झाला. आता अगदी तशीच परिस्थिती पेट्रोल डिझेलच्या बाबतीत सुद्धा निर्माण झाली आहे. पण मंडळी, खरी धक्कादायक बातमी अशी आहे की फक्त तेलाची टंचाई असती तर कदाचित आपण रांगा लावून पेट्रोल मिळवलं असतं. पण आता सरकारने एक डिजिटल सापळा रचला आहे. आता पेट्रोल पंपावरती गेल्यावरती तुम्हाला फक्त पैसे देऊन चालणार नाही. तुम्ही पंपावर गाडी उभी केली की तुमच्या डोक्यावर असलेल्या CCTV कॅमेऱ्याकडे तुमची गाडी पाहिली जाईल. हा कॅमेरा तुमच्या गाडीचा नंबर प्लेटचा हाय डेफिनेशन फोटो घेईल. हा फोटो काही सेकंदांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, परिवहन मंत्रालयाच्या RTOच्या सर्व्हरवरती जाईल. तिथे तुमच्या गाडीची पूर्ण कुंडली तपासली जाईल. तुमची गाडी किती जुनी आहे, गाडीचे पेपर्स क्लिअर आहेत की नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची गाडी BS म्हणजेच BS4 किंवा BS6च्या नियमात बसते का. जर तुमची गाडी सरकारने ठरवून दिलेल्या मानकात म्हणजेच BS4 किंवा BS6च्या नियमात जर बसत नसेल तर मशीनमधून पेट्रोल बाहेर येऊ शकत नाही. हो, हे वाचायला किंवा ऐकायला अगदीच एखाद्या चित्रपटासारखं वाटू शकतं, पण ही सिस्टीम आता कार्यान्वित केली गेली आहे. पुढील 24 ते 48 तासांमध्ये याचे परिणाम तुम्हाला पेट्रोल पंपावरती दिसायला लागतील. पूर्वी फक्त खिशात पैसे असणं हा एकच नियम होता, पण आता तसं नाही आहे. सर्वात मोठा नियम हा बनला आहे. आता प्रश्न असा पडतो की नक्की हे कोणासाठी आहे. मंडळी, आपल्या देशातील जवळजवळ 90 ते 95% लोक जुन्या गाड्या वापरतात. कोणाकडे 10 वर्षांपूर्वीची स्प्लेंडर आहे तर कोणाकडे जुनी शाईन किंवा बुलेट. जर तुमचं इंधन जास्त धूर सोडत असेल आणि तुमची PUC सर्टिफिकेट संपलं असेल तर मग तुम्ही विसरून जा की तुम्हाला पेट्रोल मिळेल. हे नियम इतके आहेत की तुम्ही दुप्पट पैसे द्यायला तयार झालात किंवा तिथे आरडाओरडा जरी केला तरीसुद्धा काहीही उपयोग होणार नाही. सोशल मीडियावर अशीही चर्चा आहे की महाराष्ट्रातील विशेषतः 12 मोठ्या जिल्ह्यांमध्ये हा नियम पारदर्शी प्रकल्प म्हणून राबवला जात आहे. या जिल्ह्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांचा समावेश असल्याचं बोललं जाते. तिथल्या पेट्रोल पंपावरती तर आतापासून कॅमेरे बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झाले. लोकांना वाटतं की हे फक्त प्रदूषणासाठी आहे, पण यामागे तेलाची बचत करणं हा सुद्धा सरकारचा छुपा अजेंडा असू शकतो. विचार करा, जर तुमच्याकडे गाडी आहे पण ती चालवण्यासाठी इंधनच मिळत नाही आहे तर ती गाडी म्हणजे एक लोखंडाचा तुकडा असल्यासारखंच आहे. आता आपण या मुद्द्याच्या तळाशी जाऊया. एवढं सगळं ऐकल्यावर तुमच्या मनात धडधड होत असेल. तुम्हाला वाटत असेल की आत्ताच जाऊन टाकी फुल करून घ्यावी. पण थांबा, इथेच तर खरी मेघ आहे. जसं गॅसच्या वेळी झालं, लोकांनी अफवेपेटी रांगा लावल्या आणि गोंधळ निर्माण झाला. सध्याच्या घडीला पेट्रोल डिझेलचं सुद्धा तसंच झालेलं आहे. आणि सध्याच्या घडीला पेट्रोल डिझेलचा पुरवठा पूर्णपणे काय बंद झालेला नाही आहे, पण नियम होणार आहे ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. सरकार आता अशा गाड्यांना कायमचा रस्त्यावरून हटवण्याच्या तयारीत आहे ज्या प्रदूषण पसरवतात. स्क्रॅप्स पॉलिसी अंतर्गत जुन्या गाड्या भंगारात काढण्याचा निर्णय आधीच झालेला आहे. आता पेट्रोल पंपावरील हे नवीन निर्बंध म्हणजे त्याच पॉलिसीचा एक भाग आहे. तुम्ही जर तुमची गाडी नीट मेंटेन ठेवली नसेल तर तुम्हाला भविष्यात नक्कीच अडचणी येतील. पण आज मध्यरात्रीपासून पेट्रोल मिळणार नाही हा दावा पूर्णपणे खरा नसून तो परिस्थितीच्या गांभीर्याकडे लक्ष वेधण्यासाठी केला जात आहे असं दिसतं. शेवटी मंडळी, ह्या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवणं असा तर नाही आहे, तुम्हाला सतर्क करणं हा आहे. पेट्रोल आणि डिझेलचे साठे हे मर्यादित आहे आणि जागतिक परिस्थिती कधीही बदलू शकते. अशावेळी जर अचानक नियम लागू झाले तर आपली धावपळ होऊ नये म्हणून काही गोष्टी आत्ताच करून ठेवा. एकतर तुमच्या गाडीचे सर्व पेपर्स, RC, इन्शुरन्स, PUC अपडेट ठेवा. दुसरी गोष्ट, तुमची गाडी 15 वर्षांपेक्षा जुनी असेल तर तिच्या फिटनेस सर्टिफिकेटबद्दल माहिती द्या. तिसरी गोष्ट, विनाकारण इंधनाचा साठा करून अफवांना खतपाणी घालू नका. सध्या तरी पेट्रोल बंदची कोणतीही अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही, पण ज्या हालचाली सुरू आहेत तर त्या पाहता भविष्यात इंधन मिळणं सोपं राहणार नाही आहे. मंडळी, आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे गॅसबद्दल. सध्या गॅस सिलेंडर मिळत नाही आहेत आणि सगळीकडेच गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे. याच्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक आणि बरीचशी शहरं जी आहेत तर त्यांच्यामध्ये जे हॉटेल्सवाले, मेसवाले जे लोक आहेत तर त्यांच्याकडे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे ही दुकानं अक्षरशः बंद
करण्याच्या मार्गावरती आलेले आहेत आणि त्या कारणामुळे गॅस जो आहे तो एकतर वाढलेला तर आहे, पण गॅस सिलेंडर जे आहेत ते मिळत नाही आहेत. त्याच्यामुळे आपण सतर्कतेने आपल्याकडे जर 2 गॅस सिलेंडर असतील तर ते दोन्हीही भरून ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. सध्या खूप जास्त नियम बदलत आहे आणि या नियमांचं पालन करून आपल्याला आपला उदरनिर्वाह कितीही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तरी व्यवस्थितरित्या करायचा आहे. त्यासाठी या गोष्टी सतर्कतेने तुम्ही लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय युद्धामुळे ताण हे आहे खरं, पण पेट्रोल मिळणारच नाही असं होण्यापेक्षा ते कोणाला मिळणार याचे नियम बनणार आहेत आणि ते जसे बनतील त्याच्यानुसार मी तुम्हाला नक्कीच अपडेट करणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.